आणि सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार भाजपने केला। आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, सत्य आणि न्यायाचा विजय होईल अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। त्यावर सुप्रीम कोर्टात जाण्याची विरोधकांना मुभा आहे, निकाल पारदर्शी आहे, त्यांना जाऊ द्या जिथे जायचंय तिथे असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी पण आता विरोधकांनी सुरू केलेली आहे। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या विरोधात जाऊ। नाही, त्यांना तर मुभा आहे ना, ते तर निकाल लागायच्या पूर्वी सांगायचे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, त्यात काय नवीन आहे, त्यांना मुभा आहे। आणि यापूर्वीच निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष ठरवला आहे आणि ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने माननीय विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे या प्रकरणाचे आहेत यापूर्वी सांगितलं आहे। न्यायालयामध्ये आम्हाला नक्कीच सत्य आणि न्याय याचा विजय झाला आहे हे या महाराष्ट्राला पाहता येईल याची आम्हाला खात्री आहे। कालच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले। हे बेईमान गटाचे लोक फटाके वाजवत आहेत, हा काय रस्त्यावरून नाचतायत, त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याला विचारावं निर्णय खरा की खोटा, आणि निर्णय यावा यासाठी काय काय उपद्व्याप करण्यात आले, कसे आले। हां, पण आम्हाला त्याची चिंता नाही, आमची बाजू सत्य आणि न्यायाची आहे, आम्ही लढू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।